कट करून बनावट दस्ताच्या आधारे मयत व्यक्तीची कोट्यवधीची मालमत्ता हडप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात येरवडा पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे. अतिशय मोठी कॉन्स्पिरसी आखली गेलेली होती, ज्यात आरोपींनी मयत व्यक्तीच्या ऑलमोस्ट हडप करण्यात त्यांना यश आलेलं होतं. मात्र येरवडा पोलीस स्टेशननी अतिशय उत्तम असं डिटेक्शन करून ह्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. आपल्याबरोबर येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सर आहेत. आपण त्यांच्याकडनं संपूर्ण हकीकत जाणून घेणार आहोत. सर, काय हा काय कट होता आणि किती ह्यात आरोपी तुम्ही अरेस्ट केलेले आहेत? त्याच्यामध्ये बीके कोथरूड नावाचे इसम जे 2012 साली माहीत झाले, त्यांची पत्नी किंवा मुलं त्यांना कोण वारस इमिजिएट वारस नाही आहे. त्यांची भावाची मुलं अशी त्यांची 5 वारस त्यांचं नाव त्या बंगल्याला लागलेलं होतं. रिसेंटली त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. याच्यामध्ये काही जी बनावट कागदपत्र आणि बनावट माणसं उभी करणारी टोळींना हे लक्षात आलं की असं हा बंगला विक्रीला आहे. तर त्यांनी एक सेलर पार्टी आणि एक बायर पार्टी असते. मग सेलर पार्टीने काय केलं, सेलर पार्टी मधल्या लोकांनी एक बनावट बीके कोथरूड उभा केला, की जो काही गरीब माणूस आहे, 74 वर्षाचा इसम, ज्याला कोण नाहीये, तो महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये आपला जेवण करून आपला गुजारा करायचा. त्याला कामाची गरज होती. त्यांच्या लक्षात आलं त्याला काम पाहिजे. ज्याने त्याला काम महिन्याच्या आमिषानं त्याच्याकडनं काही सहाय्य करत असेल तर मला इतके पैसे मिळतील म्हणून घेतलं. त्याला त्याचं ओरिजिनल आधार कार्ड घेतला. ओरिजिनल आधार कार्डवरनं त्याचं बाळकृष्ण दीक्षित जे नाव होतं ते दीक्षितच्या जागी त्यांनी बीके कोथरूड केला रजिस्ट्रेशन. आणि त्या रजिस्ट्रेशन 1492 आधार कार्ड नंबर जर असेल तर ते कुठल्या सिस्टम टाकले की बीके कोथरूड येतं, पण ऍड्रेस मध्ये तफावत आहे. मग ते तसं चेंज करून त्यांनी त्याचं बंधन बँकेत अकाउंट ओपन केलं. मग याच्यामध्ये एक सेलर पार्टी असते. सेलर पार्टी ह्या मिडलमॅनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होते. बायर पार्टीला असं बंगल्याची ती माहिती मिळाली. त्यांना म्हणलं असं तुम्हाला लोन मिळेल, तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 50-50 हा प्रकार असतो यांचा. त्याच्यामुळे बीके कोथरूडच्या नावाने त्यांनी आधार कार्ड चेंज केला, नाव चेंज करून बंधन बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं. आणि ह्या बायर पार्टीनं एसके अॅग्रो कंपनीच्या मध्ये त्याला 3 करोड दिले इनिशियल अमाऊंट. सेलरीट बनवला आणि या सेलरीटच्या आधारे बँकेकडे ही प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली. मॉर्गेज करून 7 करोड रुपये त्यांनी बँकेचं लोन घेतलं. त्यांनी लोन घेतल्यानंतर लोन बंधन बँकेत बीके कोथरूडच्या नावावर गेलं. बंधन बँकेतून ते लोन परत XYZ अमाऊंट मध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट करणं, हे सगळं ऑपरेट करायचं काम हा मिलिंद भुसारी उर्फ सुनील कदम जो सेलर पार्टी आहे तो सगळं करायचा. त्याचं अकाउंट ओपन करण्यासाठी मोबाईल लिंकिंग सगळं जे नंतर नवीन मोबाईल सिम बिम सगळं त्याच्या नावानं घेऊन त्याच्यावर सगळं ते ऑपरेट करून हे पैसे त्यांनी परत फिरवले. सेलर पार्टीला 7 करोड मधले त्यांच्याकडे 4-4.25 करोड गेले आणि 3 करोड हे पार्टीने वापरले पैसे. इनिशियली यांचं असं असतं की जोपर्यंत ही गोष्ट लवकर निदर्शनास येत नाही, बँक कसं असते, आम्ही लोन डिस्बर्स केला, आमचे हप्ते व्यवस्थित देतात. बँकेला कुठलेही संशय नाही आले त्यांच्यावर? तुमच्या हप्ते टाइमात यायला लागले. हप्ते पण भरत होते? 14 महिने हप्ते भरले. 2-3-4 वर्ष हप्ते भरायचे, नंतर एनपीए करायचं. डॉक्युमेंटेशन पण स्ट्रॉंग, प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे, सगळं व्हेरिफिकेशन आहे, सर्च आहे. तर ही जे दीक्षित व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांच्या नावावर हे सगळं केलं, त्याला या पूर्वकल्पना होती? त्याला काही कल्पनाच नाही ना. ते फक्त आपलं सहाय्य करायचं. त्याला माहित नाही काय चुकीचं व्हायला लागले, पण ह्या व्हॉल्यूम मध्ये आहे त्याला माहित नाही. काय त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे कुठं तर मला उभं करता लोन घेतात, पण ते त्याला काय कोण वारस नाही आणि खायचे वांदे होते. किती टोटल आरोपी? आता आपण सेलर पार्टी मधला मेन जो आहे कॉन्स्पिरेटर मिलिंद भुसारी उर्फ सुनील कदम, त्याला आपण अरेस्ट केलेला आहे. बीके डुप्लिकेट जे आहे बीके कोथरूड दीक्षित, तो आपल्या संपर्कात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्याची चौकशी, त्याला अरेस्ट केलेलं नाही, सिनियर सिटीजन 74 वर्षाचा असल्यामुळे. आणि जी बायर पार्टीमध्ये एसके अॅग्रो कंपनी आहे ज्यांनी खरेदी केली, त्याचा जो शिकलगार आहे डायरेक्टर, तो सगळं डमी डायरेक्टर, त्याला अरेस्ट केलेला आहे. आता डमी डायरेक्टरच्या मागे ऑपरेट करणारी एक व्यक्ती आहे आणि या कदमच्या सोबत अजून एक डॉक्युमेंट बनवणारी व्यक्ती. ही 4-5 अरेस्ट झाली की आपले तुमचं हा गुन्ह्याचं सर्किट कम्प्लीट. तर ह्यांनी अशाच प्रकारे काही पूर्वीही काही गुन्हे केले? आता हा जो सेलर पार्टी आहे ह्याने ह्याच्या विरुद्ध मार्केट यार्ड मध्ये 2023 ला गुन्हा दाखल आहे. मोडस सेम आहे. एका माणसाचे महाराज नावाचे इसमाचे डॉक्युमेंट सगळे घेतले. तुमचा बंगला मी खरेदी करतो म्हटला, त्याच्याच नावाचा डुप्लिकेट माणूस उभा करून त्यांनी थर्ड पर्सनला विकला. त्याच्यामुळे ज्याला विकतात ना त्याला सुद्धा पैशाची गरज असते. ते नुसतं नावाला घेतो, मंगळावर फिरकत नाहीत कधी, डॉक्युमेंट बनवतात, लोन सँक्शन होतं, पुढे अमाऊंट भरायची आणि नंतर मग बँक शोधत बसते.